प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र यामध्ये पार्थ पवारांवर कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नाहीये। खरेदीदार कंपनीचे 99% मालक असलेल्या पार्थ पवारांवर गुन्हा का नाही असा सवाल उपस्थित करण्यात येतोय। 2018 मध्ये सरकारी जमिनीवर इतर हक्कात नाव चढवणारे महसुली अधिकारी यांच्यावर देखील कुठलाच गुन्हा दाखल झालेला नाहीये। ही जमीन 1955 मध्ये सरकार जमा झाली होती। त्याच्यावरील कुळांचा किंवा वतनदारांचा हक्क संपलेला होता, तरी देखील महसूल खात्याने इतर हक्कामध्ये ही नावे प्रॉपर्टी कार्डवर चढवली होती आणि ती कुणाच्या दबावाने असा सवाल विचारला जातोय। एवढंच नाही तर 1988 मध्येच तत्कालीन राज्य सरकारने ही जमीन बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाला 50 वर्षांच्या भाडे कराराने दिलेली आहे। हा करार सन 2038 पर्यंत कायम आहे आणि त्यामुळे ही जमीन सरकारच्या मालकीची आहे। सरकारी जमिनीची खरेदी विक्री करणं हा गुन्हा आहे। केवळ 21 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी बुडवण्याचं हा प्रकरण नाहीये, तर तब्बल 40 एकर सरकारी जमीन लाटण्याचा कट होता। महसूल विभागाचे अधिकारीही यामध्ये सामील होते। मात्र गुन्हा केवळ मुद्रांक अधिकारी आणि 1% पार्टनर असलेल्या दिग्विजय पाटील आणि पॉवर ऑफ अटर्नी होल्डर यांच्यावर दाखल करण्यात आलाय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, या प्रकरणात आतापर्यंत काय काय माहिती समोर आली आहे? कुणाकुणावर गुन्हा दाखल करण्यात आलाय? काय अपडेट? या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत जो गुन्हा बावधन पोलीस ठाण्यामध्ये मुद्रांक शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दाखल केलाय, त्यात ज्या पॉवर ऑफ अटर्नी होल्डर आहेत त्यांच्यासह पार्थ पवार यांचे पार्टनर आहेत दिग्विजय पाटील आणि मुद्रांक विभागाचे अधिकारी जे आहेत त्यांच्या विरोधामध्ये हा गुन्हा जो आहे तिघांच्या विरोधामध्ये दाखल करण्यात आलाय। हा अत्यंत प्राथमिक स्वरूपाचा गुन्हा आहे, ज्याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी जी आहे ती दिली नाही किंवा ती बुडवली म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं उरतो, तो म्हणजे या कंपनीमध्ये ज्या कंपनीच्या नावावरती या जमिनीची खरेदी करण्यात आली त्याच्यामध्ये 90% समभाग शेअर्स आहेत ते एकट्या पार्थ पवार यांचे आहेत। असं असताना पार्थ पवार यांना मात्र या गुन्ह्यामधून वगळण्यात आलंय। मुद्रांक शुल्क अधिकारी जे आहेत त्यांना याबाबत विचारणा केली, त्यावेळी त्यांनी त्याचं अत्यंत तोकडं उत्तर दिलं। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये पार्थ पवार हे प्रमुख असताना त्यांच्यावरती गुन्हा दाखल न करता केवळ एक्झिक्युटिव्ह ऑथॉरिटी जे आहेत म्हणजे ज्यांनी हा दस्त केलेला होता त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र प्रत्यक्षात या दस्तासाठी जे नाव देण्यात आलेलं होतं किंवा जो लेटर ऑफ इंटेंट देण्यात आलेला होता त्या लेटर ऑफ इंटेंट वरती पार्थ पवार यांची सही आहे। जिल्हा इंडस्ट्री बोर्डाकडे जी विनंती केली गेली होती मुद्रांक शुल्क माफ करण्यासाठी IT पॉलिसीच्या अंतर्गत, त्याच्यावरती सुद्धा पार्थ पवार यांची सही आहे। या कंपनीमध्ये पार्थ पवार यांचे 99% समभाग आहेत। हे सगळं असताना सुद्धा पार्थ पवार यांना याच्यातून वगळण्यात आलंय आणि जाणीवपूर्वक त्यांचं नाव याच्यामध्ये येऊ नये यासाठी जर कंपनीचं नाव घेतलं तर कंपनीच्या सगळ्या संचालकांवरती गुन्हा दाखल होतो। त्याच्यामुळे या संचालकांवरती पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून कंपनीचं नाव सुद्धा याच्यामध्ये घेण्यात आलेलं नाहीये। जे अमेडिया LLP आहे ज्याच्यामध्ये पार्थ पवार यांचे 99% शेअर्स आहेत त्या कंपनीचं नाव सुद्धा जाणीवपूर्वक टाळण्यात आलंय। एकूण काय तर व्यवस्थेनं केवळ पार्थ पवार यांना वाचवण्यासाठी हा गुन्हा तर दाखल केलाय, म्हणजे एकीकडे कारवाई केली असंही भासवायचं आणि दुसरीकडे पार्थ पवार यांनाही वाचवायचा असा एकूण सगळा प्रयत्न जो आहे तो सुरू असल्याचं दिसतंय। आता याच्यामध्ये आणखी काही महत्त्वाचे मुद्दे जे उपस्थित होतात त्याच्यामध्ये केवळ पार्थ पवार यांना वाचवणं हा एवढा किंवा हा मुद्रांक शुल्क न भरणं एवढाच या प्रकरणातला गुन्हा आहे का, तर ते तसं नाहीये। याचं कारण या सगळ्या प्रकरणामध्ये ही जमीन 1978 साली सरकार जमा झालेली होती, तिच्या 7/12च्या उतारावरती सरकारचं नाव लागलेलं होतं आणि तेव्हापासून केंद्र सरकारच्या बॉटनिकल डिपार्टमेंटला ही जागा जी आहे ती भाडेतत्वानं देण्यात आलेली होती। हा भाडेतत्वाचा करार हा 2038 मध्ये। वैभव, आता या प्रकरणात नेमकं पुढे काय काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। कोरेगाव पार्कमधील जमीन व्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र यामध्ये पार्थ पवारांवर कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नाहीये। उपनिबंधक रवींद्र तारू, शीतल तेजवानीवर गुन्हा बावधन पोलिसात दाखल करण्यात आलाय, तर दिग्विजय पाटलांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय। असं असलं तरी पार्थ पवारांवर अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही। पार्थ पवार अमेडिया कंपनीचे भागीदार असून देखील गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती आहे। जिल्हा इंडस्ट्री बोर्डाच्या मुद्रांक माफीच्या ठरावावर पार्थ पवार यांची सही असतानाही पार्थ पवार यांचं नाव घेणं यंत्रणांनी टाळलंय। पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होण्यापासून वाचवण्याचा मुद्रांक विभाग आणि पोलिसांचा प्रयत्न आहे का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय।
पुणे वतनाची जमीन खरेदी व्यवहार प्रकरणात अनियमितता असल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। या संदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांकडे अहवाल सादर करण्यात आला। या अहवालाची प्रत न्यूज 18 लोकमतच्या हाती आली आहे। या प्रकरणात सहाय्यक दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणात राज्याच्या मुख्य सचिवांकडे सादर केलेल्या अहवालात नेमकं काय म्हटलंय आपण ते पाहूयात। 2006 ला शीतल तेजवानींना 272 मूळ मालकांकडून कुलमुखत्यार पत्र प्राप्त झालं। त्यानंतर 24 एप्रिल 2025 डेटा सेंटरसाठी जमिनीचा इरादा पत्र घेण्यात आला। अमेडिया शीतल तेजवानी मूळ मालकांकडून खरेदी खत नोंदणीसाठी दाखल करण्यात आलं। त्यानंतर मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदणीसाठी अर्ज करण्यात आला। अर्जदारांना स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी नोटीस जारी करण्यात आली आणि स्टॅम्प ड्युटी भरण्यासंदर्भात अर्जदारांकडून कोणतीही हालचाल झाली नाही। तेच कागदपत्र दुय्यम निबंधकाकडे नोंदणीसाठी पाठवण्यात आलं। जमिनीचं बाजार मूल्य 300 कोटी रुपये दाखवण्यात आलं। स्टॅम्प ड्युटीचे 21 कोटी रुपये देय होते आणि लेटर ऑफ इंटेंटच्या आधारे स्टॅम्प ड्युटी माफीसाठी अर्ज करण्यात आला। त्यानंतर 30 ऑक्टोबर 2025 ला 5.99 कोटी स्टॅम्प ड्युटी वसुलीसाठी नोटीस जारी करण्यात आली। शासनाची जमीन असूनही खातरजमा न करता नोंदणी सहाय्यक दुय्यम निबंधक रवींद्र तारूंचं निलंबन करण्यात आलं। तसंच शीतल तेजवानी, अमेडिया आणि रवींद्र तारूंविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली।